नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या अगोदरच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण भारतातील एकतेची प्रक्रिया जाणून घेतली. या सर्व प्रक्रियेमध्ये भारतात असलेली विविधता आणि त्यामध्येही असलेली एकता आपण समजून घेतली. भारतात भौगोलिक विविधता आपल्याला नांदताना दिसून येते. सोबतच या भौगोलिक विविधतेमध्ये एकतेचा प्रकार सुद्धा बघावयास मिळतो. त्यानंतर धार्मिक विविधता आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळे धर्म भारतामध्ये अस्तित्वात असल्याचे पाहायला मिळतात आणि त्या धर्मानुसार वेगवेगळे तत्व, वेगवेगळे आचार विचार, वेगवेगळ्या रूढी परंपरा देशामध्ये बघावयास मिळतात. तरीही धार्मिक एकता ही भारताचं एक फार मोठं वैशिष्ट्य बघायला मिळतं. अनेक धर्मांच्या सण उत्सवामध्ये प्रत्येक भारतीय सहभागी होताना दिसून येतात आणि या सण उत्सवामध्ये सहभागी होऊन एकात्मता टिकवून ठेवण्याचं कार्य करतात. त्यानंतर राजकीय विविधता सुद्धा पाहायला मिळते आणि या राजकीय विविधतेमध्ये सुद्धा एकता दिसून येते. अनेक प्रकारचे राजकीय गट देशामध्ये असतात. राज्यघटनेने एक सूत्रतेत बांधण्याचं जे कार्य आहे ते कार्य केलं. व्यक्तीचा दर्जा, धर्म, भाषा, जात, लिंग, प्रदेश किंवा समुदाय यापैकी कुठल्याही घटकावर अवलंबून नाही, राज्यघटना ही एक सर्वोच्च स्थानी आहे हे दाखवून दिलं. त्यानंतर भाषिक एकता सुद्धा आपल्या देशात दिसून येते आणि त्या माध्यमातून त्रिसूत्री आपण मागील व्हिडिओ तासिकेत पाहिलेली. मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि जागतिक भाषा, आंतरराष्ट्रीय भाषा, या तिन्ही भाषेचा एकसूत्रतेमध्ये किंवा एका सूत्रामध्ये गुंफण्याचं कार्य भारताने केलं, भारतीय समाजात केलं. या गोष्टींचा विचार आपण मागील तासिकेमध्ये केला. या तासिकेमध्ये आपल्याला राष्ट्रीय एकतेपुढील आव्हानांचा विचार करायचा आहे. देशामध्ये एकता जरूर आहे, परंतु विविधता असल्यामुळे देशात राष्ट्रीय एकतेपुढे आव्हाने निर्माण झालेली आहेत. भारतात भाषिक, धार्मिक, प्रादेशिक, वांशिक विविधता आहे. यामुळे भारतात विविध सामाजिक गट निर्माण झालेले आहेत. असे असून देखील विविधतेत एकतेचे जगावेगळे उदाहरण म्हणून अभ्यासक भारताकडे बघत असतात. भारतातील समुदाय, वंश, वर्ग, भाषा, उपसंस्कृती यावर आधारित विविधतेमुळे राष्ट्रीय एकात्मता साध्य करणे आव्हानात्मक ठरलेले आहे. राष्ट्राभिमानाच्या आड येणारे हे घटक आहेत. जातीयवाद, संप्रदायवाद, प्रदेशवाद, भाषावाद हे घटक राष्ट्राभिमानाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या आड येत असताना दिसून येतात. त्यामध्ये आर्थिक विषमतेचा सुद्धा समावेश करणे आवश्यक आहे. जातीयवादाचा विचार करता, जातीयवाद म्हणजे देशाऐवजी जातीप्रती असणारी निष्ठा बाळगणे म्हणजे जातीयवाद. जाती संबंधीची मुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये घट्ट रोवल्या गेलेली आहे.
लोक देशाऐवजी जातीला सर्वोच्च स्थान देताना दिसून येतात. लोकांना समाजसेवा, शिक्षण, वैद्यक आणि कल्याण योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जातींच्या सदस्यांचे संरक्षण करणे शक्य झाले असले तरी यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. समाजातील सुसंवाद खंडित होऊ शकतो. अशा जातीय निष्ठेला राजकारणाची जोड जर मिळाली तर परिस्थिती अधिकच गंभीर होऊ शकते. कारण राजकारणात जाताना जातीप्रती निष्ठावान असलेले जे लोक आहेत त्यांचा कल आणि पूर्वग्रह सोबत घेऊन ते जातात. मग वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांच्या विभागीय हितसंबंधांचे प्रदर्शन होऊ शकते. अशा नेतृत्वाने प्रभावित होऊन लोक त्यांच्या जातीतील उमेदवारालाच मत देतात. जो जाती समुदाय संख्येने मोठा आहे त्याचा राजकारणातील प्रभाव वाढतो. जे निवडणूक जिंकून येतात ते पुढे येणार त्या प्रकारे त्यांच्या जातीला अधिक महत्त्व देतात. अशा परिस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेची समस्या निर्माण होऊ शकते. राष्ट्रीय एकात्मतेचं गंभीर स्वरूप निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून जातीयवाद हा एक भारतीय समाजाला एक कलंक म्हणा किंवा एक आव्हान असल्याचं निदर्शनास येतं. कायदे, शहरीकरण, औद्योगिकरण आणि शिक्षण असे बदल होऊनही जातीय व्यवस्था लोकांच्या मनात घर करू नये. आधुनिक भारतात संसाधने आणि सत्ता संपादनासाठी जातीचा साधन म्हणून वापर केला जातो आहे. जाती आधारित भेदभाव हा राष्ट्रीय एकतेपुढील अडथळा आहे. देशाची एकता कमजोर करण्यासाठी प्रयत्नशील असलेले लोक जाती, पंथ, संस्कृती यांच्या आधारे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण करण्यात त्यांना यश येत आहे. उच्च जातीयांनी दडपशाही केल्यामुळे अनुसूचित जातीच्या मनामध्ये परकेपणाची भावना निर्माण झालेली आहे. हे फार मोठं उदाहरण आहे. यामुळे देशाचं ऐक्य, देशाची एकता धोक्यात येण्याची संभावना जास्त असते. जातीतील अत्याचार ही वारंवार घडणारी एक घटना आहे. आपण वर्तमानपत्रामध्ये किंवा टेलिव्हिजनवर आपण वारंवार ऐकतो की या जातीवर अत्याचार झाला. ही वारंवार घडणारी घटना आहे. जातीबाबत पूर्वग्रह या बाबतीत एका घटकामुळे लोकांचे वर्तन आणि परस्परांशी जुळून घेण्याची पद्धती आकारित होते. निवडणुकीच्या वेळी जातीय निष्ठेचे सर्वाधिक तीव्र प्रकटीकरण होते. राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांच्या जातीतील लोकांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि ही प्रयत्न वारंवार होत असल्यामुळे एका जातीचं वर्चस्व राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण होतं, राजकीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. जाती आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचं आहे. भारतीय संविधानामध्ये शिक्षण आणि रोजगार क्षेत्रामध्ये संरक्षणात्मक आणि सकारात्मक भेदभावाला मान्यता दिली. हा संरक्षणात्मक आणि सकारात्मक भेदभाव जात आणि अनुसूचित जाती व जमातीच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाशी संबंधित आहे.
नंतर इतर मागासवर्गांनाही संरक्षण सकारात्मक भेदभावाचा भाग करून घेण्यात आले. अलीकडे भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% जागा राखीव केल्या. आरक्षण शासनचलित किंवा शासनाचे अर्थसहाय्य असलेल्या संस्थांपुरते मर्यादित असते. खाजगी क्षेत्राला लागू मात्र होत नाही. भारत सरकारने अनुसूचित जातींसाठी 15%, अनुसूचित जमातींसाठी 7.5% आणि इतर मागासवर्गांसाठी 27% आरक्षण जाहीर केलं. अनुसूचित जातींमध्ये बौद्ध आणि ख्रिश्चन लोकही समाविष्ट आहेत. हे देखील आरक्षणासाठी पात्र ठरले गेले. म्हणजे जातीय एकता निर्माण करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने अशा प्रकारचे प्रयत्न केले. त्यानंतर संप्रदायवाद हा एक भाग आपल्याला अडथळा असल्याचं बघायला मिळतं. संप्रदायवाद म्हणजे काय? तर धर्म आधारित राष्ट्रप्रेम, म्हणजेच राष्ट्रापेक्षा धर्माप्रती आत्यंतिक निष्ठा बाळगणे म्हणजे संप्रदायवाद होय. इतके धर्म जिथे एकत्र नांदतात असा भारत हा जगातील एकमेव देश आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध होतो हे जरी खरं असलं तरी यामुळे आपण विभक्त होणार नाही याची काळजी घ्याव्याच पाहिजे. सांप्रदायिक संघर्ष राष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी लांछनास्पद बाब आहे. देशाची एकता धोक्यात आणणारी ही बाब स्वागत करण्याजोगी नाही. संघर्षाचे कारण कोणतेही असो, त्यामुळे दीर्घकालीन नुकसान मात्र देशाचेच होते. देश रसातळाला जातो. समाजशास्त्रज्ञांच्या भाषेमध्ये जर बोलायचे झाल्यास, सांप्रदायिक संघर्षामुळे समाजामध्ये तीव्र शत्रुत्व निर्माण होते. विविध धार्मिक समुदायातील सदस्यांमध्ये कटुता निर्माण होते, द्वेषभावना निर्माण होते. अशा संघर्षामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होतात किंवा धक्का बसतो. आर्थिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास सांप्रदायिक संघर्षामुळे आर्थिक वृद्धी आणि विकासाची गती मंदावते. सांप्रदायिक संघर्षामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संसाधने वगळावी लागतात. यामुळे देशाचे गंभीर आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास येते. त्याचा उत्पादनावरही विपरीत परिणाम होतो. राजकीय दृष्ट्या जर समजा बोलायचे झाल्यास, सांप्रदायिक संघर्षामुळे लोकशाही क्षीण होते, लोकशाहीचा ऱ्हास होतो. अशा संघर्षामुळे राजकारणी आपापल्या पदांचा किंवा हितसंबंधांचा गैरवापर करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सांप्रदायिक दंगलीमुळे भारताच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. इतर देशांच्या नजरेत भारताची प्रतिमा मलिन होते. धार्मिक द्वेष हे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील गंभीर आव्हान. भारताच्या इतिहासात धार्मिक भेदांमुळे होणाऱ्या संघर्षाची असंख्य उदाहरणे सापडतात.
प्रत्येक धर्माच्या अनुयायांना केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो. हिंदूंना हिंदूंचा धर्म श्रेष्ठ वाटतो, ख्रिश्चनांना ख्रिश्चनांचा धर्म श्रेष्ठ वाटतो, मुस्लिमांना मुस्लिमांचा धर्म श्रेष्ठ वाटतो, बौद्धांना बौद्धांचा धर्म श्रेष्ठ वाटतो. असे वेगवेगळे जे धर्म आहेत त्या धर्मांना आपापला धर्म श्रेष्ठ वाटतात. ही समस्या वाढत्या वांशिक केंद्रातल्या एक संबंधित ही समस्या वाढत्या वांशिक केंद्रिततेशी संबंधित आहे. धार्मिक मूलतत्ववादाच्या माध्यमातून एखाद्या धर्माच्या श्रद्धा इतरांवर लादल्या जातात. यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. राजकीय समीकरणातून एखादा धर्म इतर धर्माच्या विरुद्ध असल्याचे चित्र निर्माण होते. यामुळे सांप्रदायिक दंगली घडून येतात. परस्परांबद्दल अविश्वास निर्माण होतो आणि विघटनाची परिस्थिती निर्माण होते. देशातील सांप्रदायिक हिंसा निर्माण होत असतात. देशातील सांप्रदायिक हिंसा आणि फूट पडणाऱ्या शक्तींची वाढ होते. धार्मिक मूलतत्ववादामुळे देशात दहशतवादी कृत्य घडू शकतात. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा प्रकारे संप्रदायवाद हे एक भारतातील राष्ट्रीय एकात्मतेला एक आव्हान असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर संप्रदायवादाबरोबरच प्रादेशिकतावाद हे सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान आहे. प्रादेशिकवाद म्हणजे देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली लोकांची आत्यंतिक निष्ठा होय. प्रादेशिक अस्मिता कायम राष्ट्रीय एकात्मतेच्या आड आलेली दिसून येते. एखाद्या प्रदेशाच्या इतिहासाचे गौरवगान केले जाते. याचा गैरवापर होऊन फूट पाडणाऱ्या शक्ती तयार होतात. अनेक प्रकारची विघातक कृत्य आहेत ती व्हायला सुरुवात होते. असे करताना समान सांस्कृतिक वारसा यावर दुर्लक्ष होताना दिसते. समान भाषा बोलणारे लोक समान प्रदेशाची मागणी करतात. अशा मागणीमुळे प्रादेशिकतावाद निर्माण होतो. आपल्याच राहत्या प्रदेशामध्ये किंवा राज्यामध्ये आर्थिक विकास व्हावा अशीही तीव्र इच्छा लोकांच्या मनामध्ये घर करते. यामुळे राज्यांतर्गत शत्रुत्व भाव निर्माण होतो. हे राज्यांतर्गत शत्रुत्व केवळ आर्थिक किंवा सामाजिक असेल तर त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र या शत्रुत्वाला राजकीय रंग आला तर मात्र ते घातक ठरते. राजकीय पक्ष राष्ट्रीय प्रश्नापेक्षा स्थानिक किंवा प्रादेशिक विषयांमध्ये लक्ष घालतात. एखाद्या विभागाप्रती राजकीय पक्षाचे झुकते माप असल्यामुळे प्रादेशिकतावाद अधिक दृढ होतो. आर्थिक किंवा राजकीय प्रश्नापेक्षा देशांतर्गत प्रश्न महत्त्वाचे वाटू लागतात. यातूनच राज्याच्या हक्कांसाठी प्रादेशिक चळवळी विभक्त होण्यासाठी निर्माण होतात. प्रादेशिक चळवळींच्या माध्यमातून प्रदेशांचे हक्क बोलून दाखवले जातात.
लढाऊ विभक्तवादी चळवळी देखील निर्माण होतात. जम्मू काश्मीरच्या बाबतीत एक उदाहरण सांगता येईल. जम्मू काश्मीरमध्ये एक प्रादेशिकतावाद निर्माण झालेला दिसून येतो. सोबतच पंजाबची समस्या, आसामचा प्रश्न इत्यादी अनेक अशा प्रश्नांच्या बाबतीत बोलता येतं. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास या समस्या लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या ठरतात. एकंदरीत बोलायचं झालं तर प्रादेशिकतावादामुळे आपला प्रदेश श्रेष्ठ ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे देशहिताकडे दुर्लक्ष केलं जात असतं. देशहित दुर्लक्षित होताना दिसून येतं. सोबतच भाषावाद हा सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला एक अडथळा आहे. भाषावादामुळे अनेक प्रकारची आव्हाने देशासमोर निर्माण होतात. राज्याची भाषा निर्मिती आणि राज्यातील भाषिक अल्पसंख्याक यामध्ये भाषावादाचे मूळ सापडते. प्रत्येक राज्यात एक प्रमुख प्रादेशिक भाषा आहे. जसं महाराष्ट्रात मराठी भाषा आहे, गुजरातमध्ये गुजराती भाषा आहे, आंध्र प्रदेशात तेलुगू भाषा आहे, कर्नाटकमध्ये कन्नड भाषा आहे. अशी प्रत्येक राज्यामध्ये एक प्रमुख प्रादेशिक भाषा दिसून येते. त्याशिवाय इतर प्रादेशिक भाषा आणि बोली भाषा बोलणारेही बरेच लोक आहेत. हे गट भाषिक अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते, तिला प्रादेशिक भाषा म्हटलं जात असतं. त्याबरोबरच इथे अनेक लोक राहतात. गुजराती बोलणारे राहतात, कोकणी बोलणारे लोक राहतात, सिंधी भाषा बोलणारे लोक राहतात, पंजाबी भाषा बोलणारे लोक राहतात, तमिळ, कन्नड याही भाषा बोलणारे लोक राहतात. याचबरोबर मराठीतही बऱ्याच बोली भाषा दिसून येतात. वऱ्हाडी भाषा आपण पाहतो, खानदेशी भाषा आपण पाहतो, पश्चिम महाराष्ट्रातील मराठी भाषा आपण बघतो. आपल्या हिताला बाधा निर्माण होत आहे, आपल्या कल्याणाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी भावना भाषिक अल्पसंख्याकाच्या मनामध्ये निर्माण जर झाली तर ती देशाच्या एकात्मतेसाठी धोक्याची घंटा असते. एक प्रकारे धोका तो ठरत असतो. आज भाषावादामुळे गंभीर आणि तीव्र स्वरूप धारण केले. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा भाषिक राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे. ही भारतातील विभक्तवादासाठी निर्माण झालेली आहे ती संधीच आहे. कोणत्याही संघटनेमध्ये संवादाचे माध्यम म्हणून भाषेचे महत्त्व अधोरेखित होते. आपली मते मांडण्याकरिता, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, दुसऱ्यांना संदेश देण्यासाठी आणि ज्ञान निर्मितीसाठी भाषेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा भाषेवरून लोकांमध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्याला भाषावाद असे संबोधले जाते, भाषावाद असे म्हटले जाते. म्हणजेच आपल्या भाषेप्रती आत्यंतिक निष्ठा बाळगणे ही प्रवृत्ती भाषावादामध्ये निर्माण होते. भाषेबद्दल असणाऱ्या आत्यंतिक निष्ठेमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होत असतो. भारतातील राज्यांचे भाषावार विभाजन झालेले आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या ज्या भाषा बोलल्या जात असतात त्या
वर आधारित प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. एखादी भाषा बोलणारे लोक इतरांपेक्षा आपली भाषा कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांपेक्षा ते वरचढ असलेले मानतात. भाषिक संघर्ष आजही कायम आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. याला आजही देशभरातून मान्यता नाही. तुम्ही नागालँड आणि मिझोरम या प्रदेशामध्ये जर गेले तर हिंदीला राष्ट्रभाषा मानत नाही. ते इंग्रजीला राष्ट्रभाषा मानतात. भारतातील अनेक ठिकाणी हिंदी भाषा मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जात नाही. उदाहरणार्थ दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये हिंदी भाषा बोललीच जात नाही. जे लोक प्रादेशिक भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलतात त्यांना घाबरवण्याचे किंवा त्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रसंग आपणास माहिती आहे. भाषिक अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार दुर्लक्षित करून चालणार नाही. आदिवासी बोलीभाषांना देण्यात येणारे कमी महत्त्व आणि वेगवेगळ्या भाषा साहित्यांचा कमी होणारा किंवा कमी होत जाणारा अभ्यास ही देखील एक चिंतेची बाब आहे. अर्थात भाषावाद हा एक राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण होत आहे. भाषेच्या आधारावर झालेली प्रादेशिक विभागणी आणि प्रादेशिक विभागणीमुळे काय झालेलं आहे की एकमेकांबद्दल असणारी एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशाशी किंवा एक भाषा दुसऱ्या भाषेचा अपमान करताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेमध्ये म्हणा किंवा राष्ट्रीय एकतेपुढे दुसरा एक भाग आपल्याला सांगता येतो. राष्ट्रीय एकात्मतेतील जे आव्हान आहे त्या आव्हानांसाठी आर्थिक विषमता हे देखील एक आव्हान आहे. राज्यातील विविध लोकांचा आर्थिक दर्जा विविध घटकांवर अवलंबून असतो. राज्यामध्ये असणारे किंवा देशामध्ये असणारे जे लोक आहेत ते लोक आर्थिक दर्जावर त्यांची वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी झालेली आहे आणि म्हणून राज्यातील लोकांचा आर्थिक दर्जा हा विविध घटकांवर अवलंबून असतो. संसाधनाची उपलब्धता, व्यवस्थापन आणि नियोजन, जमिनीची सुपीकता, संपत्तीचे वितरण इत्यादी या बाबतीत उदाहरणं देता येईल. याबाबत सर्व राज्यांची परिस्थिती समान नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे आर्थिक असंतुलन निर्माण होतं. राज्यातील संपत्तीच्या असमान वितरणामुळे ताण आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. ही संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती एकवटलेली असते. खाजगी क्षेत्रातून निर्माण होणारा नफा श्रीमंत वर्गाच्या हाती एकवटतो आणि सर्वसामान्य त्यापासून वंचित राहतात आणि यांचा एक गरीब वर्ग तयार होतो. अशा प्रकारे एकाधिकार निर्माण झाल्याने
खुल्या स्पर्धेत बाधा निर्माण होत असते, अडथळा निर्माण होत असते. समाजातील आर्थिक विषमतेला अनेक घटक कारणीभूत आहे. या घटकांचा विचार केला तर पहिला घटक कौटुंबिक प्रभाव आपल्याला सांगता येतो. आपली निवड प्रक्रिया आणि संधीच्या उपलब्धतेवर आपल्या कुटुंबाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पालकांना आपल्या पाल्यास योग्य आहार देणे अशक्य होईल असे नाही. कुपोषणामुळे निर्माण होणाऱ्या बालमृत्यूच्या घटना आपण ऐकल्या आहे. म्हणजेच कौटुंबिक प्रभाव हा आर्थिक विषमता निर्माण करतो. सोबतच खाजगी मालमत्ता यामुळे सुद्धा देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता दुभंगलेली पाहावयास मिळते. एकीकडे मालमत्तेची मालकी असलेले लोक, ज्याला आहेरे किंवा बुर्ज्वा समाज म्हटलं जात असतं, आणि दुसरीकडे ज्यांच्याकडे काहीच नाही असा गरीब वर्ग, ज्याला नाहीरे या वर्गात संबोधलं जात असतं. म्हणजेच मोजक्या लोकांकडे गडगंज संपत्ती पाहायला मिळते, तर बहुतांश लोकांकडे संपत्ती नसल्याचं निदर्शनास येतं. अशा प्रकारे खाजगी संपत्तीच्या बाबतीमध्ये परिस्थिती असल्यामुळे देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण झालेला आहे. त्यानंतर शैक्षणिक तफावत हा एक मुद्दा आर्थिक विषमता निर्माण करतो. एखादी व्यक्ती कोणत्या आर्थिक स्तराचा भाग आहे यावर तिची शैक्षणिक कामगिरी अवलंबून असते. तुम्हाला असे प्रश्न पडतात का? व्यावसायिक अर्हता कोणते लोक संपादन करू शकतात? खाजगी शालेय शिक्षण कोणास परवडते? परदेशी जाऊन शिक्षण घेणे कोणाला परवडते? हे जर प्रश्न तुम्हाला जर पडत असेल तर त्यामुळे काय होतं की देशामध्ये आर्थिक विषमता आहे असं सांगता येतं, आणि या आर्थिक विषमतेचा परिणाम हा राष्ट्रीय एकात्मतेवर घडून येतो. त्यानंतर संधीची उपलब्धता आणि प्रवेश याचाही आर्थिक विषमतेमध्ये समावेश होतो. संधीची उपलब्धता कुणाला मिळते, कुणाला मिळत नाही. व्यक्ती आणि गटांच्या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असतं. उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक अंगणवाड्या आणि खाजगी आरोग्य केंद्रांना पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद पुरेशी नसते. मानसिक रोगांची बळी असलेली किती मुले मानसिक आरोग्य सेवा किंवा समुपदेशनाचा लाभ घेऊ शकतात? किती मुले मानसशास्त्रज्ञांकडे जाऊ शकतात? हे जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न का निर्माण होतात, तर यांना संधीची उपलब्धता नसते, त्यांना प्रवेश नसतो. त्यानंतर व्यक्तिगत भेद याचा समावेश सुद्धा आर्थिक विषमतेमध्ये केला जातो. आपल्या सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. हा फरक आपली व्यक्तिगत क्षमता
आणि सामाजिक अनुभवांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या अंगी कला, संगीत, अभिनय हे गुण असू शकतात. तरीही या क्षमता विकसित करण्याची संधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत या गुणांच्या समाजहितासाठी विनियोग करता येणार नाही. आणि यासाठी आर्थिक बाजू बळकट असणे आवश्यक आहे. यातून मग आपल्याकडे काही आर्थिक बळ नाही, म्हणून मग काय होतं, एकमेकांच्या बाबतीमध्ये व्यक्तिगत भेद निर्माण होत असतात. आपल्या अंगी कला असतात, आपल्या अंगी अनेक सुप्त गुण असतात, पण ते सुप्त गुण आपण आर्थिक कमतरतेमुळे ते जगासमोर आणू शकत नाही, लोकांसमोर आणू शकत नाही. आणि मग लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची व्यक्तिभेदाची भावना तयार होते. आणि ही भावना राष्ट्रीय एकात्मतेसाठी, राष्ट्रीय एकतेसाठी बाधा ठरत असते, अडथळा निर्माण करते. त्यानंतर सामाजिक पर्यावरण याचाही समावेश आर्थिक विषमतेमध्ये केला जात असतो. ज्या सामाजिक पर्यावरणात व्यक्तीची वाढ होते त्यावर व्यक्ती आणि समाजाचा विकास अवलंबून असतो. जसं कुटुंब, शेजारी, मित्रपरिवार, ज्या ठिकाणी आपण काम करतो ते ठिकाण, अशा वेगवेगळ्या प्रकारचे काही ठिकाण आहे, या ठिकाणाचा परिणाम आपल्यावर होतो. इतर कुटुंब जर समजा श्रीमंत दिसत असले, आपलं कुटुंब गरीब दिसत असलं, तर आपल्याला एक भेद, आपल्या मनामध्ये भेदाची भावना निर्माण होते. शेजारी जर समजा श्रीमंत असेल, आपण गरीब असेल, तर त्यामध्ये भेदभावना निर्माण होत असते. आपले मित्र जर श्रीमंत असतील, आपण गरीब असेल, तरीही सुद्धा भेदभावना निर्माण होत असते. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी सुद्धा मालक वर्ग हा श्रीमंत दिसतो आणि त्यामुळे त्याचाही परिणाम आपल्यावर होत असतो. अशा पद्धतीने सामाजिक पर्यावरणाचा प्रभाव होऊन राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण होतो. जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात. यामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढते. हा एक नकारात्मक परिणाम आहे. जसं मोठ्या शहरामध्ये विकसित झालेले मॉल ही एक संस्कृती आहे. आणि ही संस्कृती आहे वर्गाला अनुसरून आहे, अनुकूल आहे. श्रीमंत वर्गाला अनुकूल आहे, नाही रे वर्गाला प्रतिकूल आहे, म्हणजेच गरीब वर्गाला प्रतिकूल आहे. आरोग्य सेवा, विमा, व्यवसाय आणि शिक्षणाचे खाजगीकरण समाजाच्या उच्चभ्रू वर्गास अधिक फायदेशीर ठरत आहे आणि गरीब वर्गावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यामुळे आर्थिक विषमता निर्माण होत आहे, आर्थिक विषमतेला चालना मिळत आहे. सर्व सामाजिक व्यवस्थांमध्ये हा भाव दिसून येतो. समान नागरिकत्व या तत्वावर उभ्या असलेल्या उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेत देखील या गोष्टीला अपवाद नाही. तर मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता अपरिहार्य आहे. व्यक्तिगत अथवा गटांच्या वैशिष्ट्यांमुळे लोकांच्या मोबदल्यामध्ये म्हणजेच पैसा, प्रभाव, अधिकार यामध्येही फरक आहे.
जगभरात सर्व समाजांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते. म्हणून समाजातील प्रतिष्ठित आणि निम्न वर्गाच्या लोकांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये फरक दिसून येतो. अशा प्रकारे समाजामध्ये असमानता पाहावयास मिळते. असमानता झिरपत जाते. आर्थिक विषमतांची दरी कमी करण्यासाठी कल्याणकारी राज्य आणि कर संरचनेच्या टप्प्यांची पुनर्रचना असे प्रयत्न करण्यात आलेले आहे. म्हणजे देशामध्ये गरिबी आणि श्रीमंती ही जी दरी आहे किंवा यातील जे अंतर आहे, अंतर कमी करण्याकरिता प्रयत्न करण्यात आलेले आहे. आणि गरिबी निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रतिष्ठित लोकांकडून गरजू लोकांकडे आर्थिक बळ वळविणे हा उपाय असू शकतो असे मानले गेले. मात्र हा उपाय कायमच लागू पडेल असं नाही. कायम या उपायांचा फायदा होईलच असं नाही. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेलच याची शाश्वती नाही. अशा प्रकारे समानता हे कायमच एक मृगजळ राहणार आहे. मृगजळ म्हणजे काय? की हरिण जसं धावतो त्याला समोर जे पाण्यासारखा एक भास होतो त्याला मृगजळ असं म्हटलं असतं. आणि म्हणून गरीब आणि श्रीमंतीतील भेद नष्ट होईल ही जी अपेक्षा, ही अपेक्षा फक्त अपेक्षाच राहणार आहे. यालाच मृगजळ आपल्याला म्हणता येईल. तरीही समानता आणि असमानता या संकल्पनांची आपली समज आता अधिकाधिक विकसित होत आहे. आज स्त्रिया, अल्पसंख्याक आणि वंचित गटाच्या दर्जांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहे. या बरोबरीने पर्यावरणात होणारे बदल गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. उदाहरणार्थ प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, दहशतवाद, अस्वच्छता या समस्या मानवनिर्मित असून त्यांच्या निराकरणासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहे. या समस्यांशी भिडताना कल्याण म्हणजे केवळ ऐहिक उत्कर्ष नव्हे तर लोकांचे सर्वांगीण कल्याण असा अर्थ घ्यावा लागतो. काही योजनांद्वारे सामाजिक सहयोग आणि परस्पर अवलंबित्व या बाबींना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी हक्क आणि जबाबदारीचे संरक्षण करायला हवे. यामुळे सामाजिक एकता, राष्ट्रीय एकता निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे सामाजिक एकतेला बाधा ठरणारे जे घटक आहेत किंवा आव्हानात्मक जे घटक आहेत त्या घटकांचा आपल्याला विचार करता येतो. आता आपल्याला आपली प्रगती तपासायची आहे. आपण काय शिकलो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, सिंहावलोकन करायचं आहे. भारतीय समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या कोणत्याही 2 घटनात्मक तरतुदी नमूद करायच्या.
त्यानंतर भाषेची त्रिसूत्री म्हणजे काय, यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकतेसमोर आव्हाने निर्माण करणारे कोणते 3 घटक आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. 3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायच्या आहे, त्याचं सिंहावलोकन करायचं आहे. आता कृती तुम्हाला 6-7 ह्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृती तुम्हाला बघायच्या आहे. या कृती बघत असताना तुम्ही स्वतः त्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपलं हा जो भाग आहे किंवा हे जे प्रकरण आहे ते प्रकरण आपण येथे संपवलेलं आहे. येथे हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. आपण सारांश रूपाने बघणार आहोत की या प्रकरणामध्ये आपण काय बघितलं. भारत ही वैविध्यपूर्ण भूमी आहे. या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता आपल्याला दिसून येते. तरीही आपल्याला एकजूट ठेवणारी ऐक्य भावना, एकता इथे अस्तित्वात येत असल्याचं निदर्शनास येतं. विविधतांचं काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये वांशिक विविधता, धार्मिक विविधता, भाषिक विविधता, प्रादेशिक विविधता, जातीय विविधता, वर्गीय विविधता आणि लिंगभाव, लैंगिक विविधता यावर आधारित विविधता आपल्याला भारतीय समाजामध्ये पाहायला मिळते. ऐक्यभावाला खतपाणी मिळते. भौगोलिक घटक, धार्मिक घटक, राजकीय घटक, भाषिक घटक आणि सांस्कृतिक घटक या घटकांमुळे राष्ट्रीय ऐक्यभाव निर्माण होत असतो. यामध्ये विविधता जरी समजा या घटकांमध्ये विविधता जरी असली तरी आपल्याला एकतेची भावना लक्षात येते. त्यानंतर राष्ट्रीय ऐक्यभाव आणि एकात्मतेला आव्हान देणाऱ्या काही शक्ती आहेत. जसं नुकतंच आपण पाहिलेलं आहे की जातीयवाद, संप्रदायवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद, आर्थिक विषमता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहे या गोष्टींमुळे देशातील राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होतात, अडथळा निर्माण होत असतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं ते म्हणजे आपल्या देशातील बहुविध विविधांची जाण विकसित करणे ही काळाची गरज आहे. आपल्या देशामध्ये असणारी जी विविधता आहे त्या विविधतेतून एकता निर्माण करण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. शिवाय राष्ट्रीय ऐक्य आणि भावनिक एकात्मतेच्या दिशेने प्रयत्न करण्याची जबाबदारी आपली आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये सारांश रूपाने आपण शिकलेलं हे प्रकरण इथे जरी संपलं असलं तरी आपण पुढील 4थ्या प्रकरणामध्ये भारतीय समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेचा विचार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, बघत राहा. येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टच करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. येथेच थांबतो.